जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनं इस्रायलच्या साथीनं इराणवर हल्ला केला आणि यानंतरही इराण ठाम भूमिकेत दिसतोय। सर्वोच्च नेते खामेनी आणि वरिष्ठ नेत्यांची फळी मारली गेली तरी सुद्धा इराणचा प्रतिकार हा सुरूच आहे। मुस्लिम राष्ट्रांशी वैर पत्करून सुद्धा अमेरिकेचे लष्करी तळ उडवणारा हा इराण संघर्षाच्या तयारीत अजूनही दिसतोय। पाहूया रिपोर्ट। जागतिक महासत्तेसमोर इराण खंबीर उभा। सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतरही इराणचा लढा सुरूच। इराणला युद्धाची पूर्वकल्पना होती। इस्रायल इराण या पारंपरिक वैऱ्यांच्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि आखातात क्षेपणास्त्रांचे स्फोट ऐकू यायला लागले। अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या एंट्रीमुळे इराणचा 2 दिवस तरी टिकाव लागेल का असा प्रश्न येत असताना इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला। आता इराण माघार घेईल असं वाटलं। क्षणाक्षणाला त्यांची महत्वाची केंद्र, लष्करी सामर्थ्य, मोठी शहरं अमेरिका इस्रायल लक्ष करत होते। मात्र तरीही इराण चीत झाला नाही। जायबंदी असला तरी इराण या युद्धात अजूनही पाय रोवून उभा आहे। शेजारील मुस्लिम राष्ट्रांची वैर पत्करून अमेरिकेचा लष्करी तळ उडवणारा इराण एवढा टिकाव कसा धरू शकला त्याची कारणं पाहूयात। इस्रायल अमेरिका हल्ल्याचा इराणनं आधीच अंदाज बांधला होता। युद्ध सुरू होताच पहिल्या काही तासात इराणनं अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा रडार ड्रोन उडवला। अमेरिकेची आखातावरची दृष्टी निष्क्रिय झाल्यानं इराणनं संधी साधून अमेरिकेचं लष्करी तळ उडवलं। आखातातल्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले झाल्यानं अमेरिकेलाही मोठा धक्का बसला। शेजारील मुस्लिम देशांवर हल्ला करून तेथील लष्करी तळ उडवत अमेरिकेला धक्का देण्याचा धोका इराणनं पत्करला। खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतरही इराण खंबीरपणे लढा देतोय। आपल्या मृत्यूची शक्यता लक्षात घेत स्वतः खामेनी यांनीच उत्तराधिकारी निवडून ठेवले। फुटीरतावाद्यांचा देशांतर्गत रोष असूनही जनमत नियंत्रणात ठेवण्याचं मोठं काम इराणनं केलंय। इस्रायलचा प्रसिद्ध आर्यन डोम भेदून इराणची क्षेपणास्त्र तेल अवीववर कोसळली। सर्वोच्च नेता आपला जर मारला गेला असेल तर मग मुस्लिम काय, शिया काय, सुन्नी, सौदी अरेबिया ह्या गोष्टीकडे इराण आत्ता लक्ष देणार नाही। कारण इराणला आत्ता प्रत्युत्तर देणं आणि ते अमेरिकेत अवघड असतं, बाकीच्या ठिकाणी तुलनेनं शक्य असतं। त्यामुळं त्यांना तो प्रत्युत्तर द्यायचा आहे। त्यांना दाखवायचं आहे की बाबा आम्ही तुमच्यावर जरी हल्ला थेट करू शकत नसलो तरी आम्ही तुमचे जे बाकीचे असेट्स आहेत इतर देशात ते आमच्या इथून पुढे कायम टार्गेट मध्ये राहतील आणि तेही खूप त्याला आपण इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी असं म्हणू शकतो। केवळ इस्रायल नव्हे तर अमेरिकेलाही गोंधळून टाकणारा इराणला खुद्द ट्रम्प यांनी धमक्या दिल्या। We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally, again, obliterated. We are going to annihilate their navy. We are going to ensure that the region's terrorist proxies can no longer destabilize the region or the world. Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. मात्र ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणच्या नेत्यांची एकच प्रतिक्रिया आली। Well, I think this is mission impossible. This is mission impossible. This is mission impossible. जागतिक महासत्तेसमोर एवढ्या हिमतीनं उभा राहणाऱ्या इराणची खरी ताकद आहे त्यांची क्षेपणास्त्र। इराणकडे 3000हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे, ज्याचा वापर करत त्याने इस्रायलचा आर्यन डोम भेदलाय। कतारमधील अमेरिकेचा सर्वात मोठा रडार, अमेरिकेचा लष्करी तळ यांना लक्ष्य केलंय। या दोनही देशांची लष्करी ताकद कशी आहे पाहूयात। लष्करी क्षमता: इस्रायल जगात 15व्या स्थानी, इराण जगात 16व्या स्थानी। लोकसंख्या: इस्रायल 94 लाख, इराण 8 कोटी 80 लाख। सैन्य दल: इस्रायल
1,69,500, इराण 6,10,000, रणगाडे इस्रायल 1,300, इराण 2,675, रॉकेट लॉन्चर्स इस्रायल 228, इराण 1,550, युद्धनौका इस्रायल 82, यातल्या 6 पाणबुड्या, इराण 109, यामधल्या 25 पाणबुड्या, लढाऊ विमानं इस्रायल 597, इराण 551, ड्रोन इस्रायल 1,000 पेक्षा अधिक, इराण मोठ्या हल्ल्याची क्षमता आकडा स्पष्ट नाही. एअर डिफेन्स इस्रायल आर्यन डोम, डेव्हिड स्लिंग, एरो, इराण S-300, क्षेपणास्त्र इस्रायल आकडा स्पष्ट नाही, मात्र शक्तिशाली एअर डिफेन्स, इराण 3,000 पेक्षा अधिक विविध रेंज असलेली क्षेपणास्त्र. इराणच्या भोवती हे ऑलरेडी USS अब्राहम लिंकन आहे आणि IRGCने दावा केला की आम्ही त्या USS अब्राहम लिंकनला टार्गेट केलं, 4 बॅलिस्टिक मिसाईलने जे आहे त्याच्यावर हल्ला केला. आता हा दावा खरोखरच किती खरे याच्याविषयी क्वेश्चन मार्क आहे, कारण एवढी तगडी सिस्टम आहे की त्याच्या बाजूला जे आहे मिसाईल डिस्ट्रॉयर शिप त्या ठिकाणी असतात आणि इंटरसेप्टर मिसाईल सुद्धा असतात. तर त्याच्या आसपासपर्यंत या बॅलिस्टिक मिसाईल्स पोहोचू शकतील का, हा म्हणजे प्रश्नच त्या ठिकाणी आहे. एक प्रकारचा अभेद्य गड असं हे USS अब्राहम लिंकन आहे. कागदावर दिसताना दोनही देश तुल्यबळ दिसले तरी इस्रायलच्या बाजूनं अमेरिका उभी आहे. इराणला चीनचा पाठिंबा असला तरी तो काही भरवशाचा साथी नव्हे. त्यामुळे आतापर्यंत खंबीर राहिलेला इराण इथून पुढे किती काळ संघर्ष करतो ते पाहावं लागेल, कारण जेवढा जास्त काळ हे युद्ध चालेल तेवढ्या अधिक तीव्रतेनं जगाची फरफट होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचंही याकडे लक्ष असेल. रिपोर्ट पुढारी न्यूज.